नोकरदार माणसं रात्रंदिवस खटपट करतात. एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून, ती म्हणजे पगारवाढ आणि प्रमोशन. पण जेव्हा प्रमोशन हाती लागत नाही तेव्हा सगळ्यांचाच मूड जातो. असंच काहीसं जुलिया स्टीवर्ट नावाच्या बाईसोबत झालं. पण या बाईने असा काही बदला घेतला की तोंडात बोटं घालायची वेळ आली. जुलिया अमेरिकेतली एक हुशार बाई. ती ॲपलबीज नावाच्या रेस्टॉरंट चेनची प्रेसिडेंट होती. तिच्या बॉसने तिला खात्री दिली होती की कंपनीला फायद्यात आण, तुला थेट सीईओ करू. जुलियाने मग जीव तोडून मेहनत केली आणि एक जबरदस्त टीम बनवली आणि 3 वर्ष रात्रंदिवस मेहनत करून कंपनीला तोट्यातनं बाहेर आणलं. पण जेव्हा वचन पाळायची वेळ आली तेव्हा बॉसने उलट्या बोंबा मारल्या. जुलियाचा राग अनावर झाला. तिने राजीनामा दिला आणि बाहेर पडली. पण जुलिया थांबली नाही. ती गेली थेट इंटरनॅशनल हाऊस ऑफ पेनकेक या कंपनीमध्ये. तिथे 5 वर्ष तिने असा काही कमाल केला की कंपनी थेट आकाशात पोहोचली. मग त्या कंपनीने जेव्हा नवीन कंपनी विकत घेण्याचा विचार केला तेव्हा जुलियाने लगेच सल्ला दिला की माझी जुनी कंपनी ॲपलबीज विकत घ्या. IHOPने तब्बल $2.3 बिलियन म्हणजे जवळपास 20,224 कोटी रुपये मोजून ॲपलबीज विकत घेतली आणि जुलियाला ॲपलबीजचा बॉस बनवलं. आणि मग काय, तिने पहिलं काम केलं ते म्हणजे आपल्या जुन्या बॉसला म्हणजेच त्या सीईओला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्याचं. अशा पद्धतीने जुलियाने आपला जुना बदला हा मेहनतीने पूर्ण केला. यावर तुमची प्रतिक्रिया काय, कमेंट करून नक्की सांगा.